घरी केलेलं जेवण बाहेर जाऊन जेवण्यात वेगळीच मजा आहे, नाही का? तर आज पुण्यातला तिसरा दिवस आणि आम्ही आज चाललोय स्वामीनारायण मंदिर कात्रजमध्ये. थांबा, गोल्या कसा करतोय बघा आणि मग पुढे जावा. आम्ही सगळ्यांनी आवरलं आणि कॅबची वाट बघत घराच्या बाहेर येऊन थांबलो. आम्ही टोटल 10 जण होतो, लहान मोठी धरून, आणि कॅब मध्ये बसून आम्ही स्वामीनारायण मंदिरमध्ये पोहोचलो. दर्शन घेतलं. मंदिर बंद व्हायच्या टायमाला आम्ही गेलतो, त्यामुळे गडबड झाली आणि मंदिरातला व्हिडिओ काय केला नाही मी. दुपारची वेळ होती, ऊन पडलं होतं भरपूर आणि मंदिराच्या बाहेर असलेल्याच गाड्यावर आम्ही ज्यूस पिला सगळ्यांनी. ज्यूस पिला, नंतर थोडं अंतर चालत गेलो आणि पीएमटी पकडून आम्ही गेलो डायरेक्ट सारस बागेमध्ये. तर तिथं पण बाग बंद होती, 4ला ओपन होणार होती. मग आम्ही तिथं बागेतच एका बाजूला जेवण केलं आणि पुढे गेलो तुळशी बागेत. तुळशी बागेत गेल्यावर असं वेगळं काही वाटलंच नाही, कारण कोल्हापूरचा माधव रोड आणि तुळशी बाग सेमच आहे. तुळशी बागेत दीदी आणि वर्षानं थोडीफार खरेदी केली. मी काही खरेदी केली नाही. मी दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन बसले होते निवांत. सगळ्यांची खरेदी झाल्यावर सगळ्यांनी दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि नंतर मेट्रोचा प्रवास करायचा होता सगळ्यांनाच. नवीन काहीतरी पाहिजे होतं पुण्यात आल्यावर, म्हणून मेट्रोचा प्रवास केला आणि घरी निघून आलो आम्ही. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.